नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट क्लासेस बाय कृष्णा सर या युट्यूब चॅनलवरती. आज आपण शिकणार आहे प्रॅक्टिस सेट 2.1 पार्ट 2 चा जो प्रॅक्टिस सेट 2.1 आपला चालू होता त्यातले आपले 6, 7, 8, 9, 10 हे एकूण 5 क्वेश्चन बाकी आहे. तर ते क्वेश्चन आपण या ठिकाणी आज घेणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, 6 नंबरचा क्वेश्चन दिला आहे तुम्हाला. फाइंड द साइड अँड पॅरामीटर ऑफ द स्क्वेअर हुज डायग्नोस इज 10 सेंटीमीटर. एक स्क्वेअर दिला, सपोज स्क्वेअर आपण काढून घेऊ, हा असेल स्क्वेअर. मग या स्क्वेअरला आपण नाव देऊ ए बी सी डी. मग एबीसीडी जर स्क्वेअर असेल तर त्याचे डायग्नोस काढून घेऊ. डायग्नोस एसी आणि चौरसाचे सर्व कोण काटकोन असतात, चारही कोण कसे असतात, काटकोन असतात, म्हणून हा काटकोन काढू 90 डिग्रीचा. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण हे जर लिहिलं तर बघा आपल्याला काढायचं काय, पॅरामीटर आणि साइड दोन काढायचे. म्हणून डायग्नोसचं माप आहे आपल्याकडे 10 सेंटीमीटर. काय दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. म्हणून गिवन लिहायचं, गिवन AC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आणि आपण AB ला आणि BC ला एक्स मानू, या साईडला काय मानू, एक्स मानू, कारण सर्व साईड सारखा असतात, चौरसाच्या चारही बाजू सारखा असतात, म्हणून आपण त्याला एक्स मानू. काय मानू, एक्स. म्हणून या ठिकाणी लिहायचं लेट द BCB एक्स, किंवा साइड बी एक्स म्हणलं तरी चालेल. साइड बी एक्स आपण त्यांच्या बाजूला काय मानू, एक्स मानू. मग सोल्युशन लिहिणार, सोल्युशन इज इक्वल टू, आता बघा इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये आता काय दिलेलं आहे, एबीसी मध्ये हा कोण 90 अंशाचा दिलेला आहे. जर एक कोण 90 अंशाचा असेल तर काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाचा जर वर्ग असेल तर आपण पायथागोरस नुसार त्याला सॉल्व्ह करू शकतो. इथं लिहायचं अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री. मग आता लक्षात ठेवा, आता काय करणार आपण, पायथागोरस नुसार जर लिहिलं, काय सांगेल पायथागोरस, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस म्हणजेच एसीचा वर्ग इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड, म्हणजेच एबीचा स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या, म्हणजे याचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका येतो. म्हणून आपण काय करणार आहे, तर त्या पद्धतीने इथं लिहू शकतो आपण पायथागोरस थेरम. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, एबी आपल्याकडे आहे 10, म्हणून 10चा सॉरी एसी, एसी स्क्वेअर कर्ण काय, एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. मग 10चा स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअरला आपण एक्स मानलेला आहे एबीला, म्हणून इथं घेऊ एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मग आता लक्षात घ्या 10चा स्क्वेअर येणार आहे 100 इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर काय होईल, 2x स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर. हा 2 या ठिकाणी इकडे आल्याच्या नंतर तो काय होईल, तर तो डिवाइड होईल आणि इथं उरल एक्स स्क्वेअर. मग याचा आन्सर येईल 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हा स्क्वेअर रूट इकडे आल्यावर काय होईल, स्क्वेअर स्क्वेअर रूट होईल, या ठिकाणी होईल 50. म्हणजेच एक्स. बघा मग आता याचं स्क्वेअर रूट डायरेक्ट निघणार नाही, आपण त्याचे फॅक्टर पाडू. 25 इंटू 2 इज इक्वल टू एक्स. आता 25चं वर्गमूळ निघेल, काय येईल, तर 5 वर्गमुळात 2 बरोबर एक्स, म्हणजेच एक्सची किंमत येईल 5 इन रूट 2. आता आपल्याला मिळालं, साइड मिळाली, साइड काय आली 5 इन रूट 2. आणि आपल्याला विचारलंय त्यांनी बघा, आपल्याला काय विचारलेलं आहे, साइड आणि पॅरामीटर. मग पॅरामीटर इज इक्वल टू 4 इंटू
साईड म्हणजेच काय येईल 4 इंटू 5 अंडर रूट ऑफ 2. मग 4 5 चा 20 आणि अंडर रूट ऑफ ऍज इट इज जशाला तसा, म्हणजे पॅरामीटर काय येईल तर त्याचा पॅरामीटर येईल 20 इन रूट 2. मग लक्षात घ्या साईड आला आहे 5 अंडर रूट ऑफ 2 आणि पॅरामीटर आलेला आहे 20 अंडर रूट ऑफ 2. अशा प्रकारे आपले दोन्ही सुद्धा प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. तर बघा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे. बघा लक्षात ठेवा काय दिलेलं आहे यामध्ये. तर यामध्ये ट्रायंगल जीएफडी मध्ये एफ जी हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला जीडी वर आणि आपल्याला विचारलं इजी काढा, एफडी काढा आणि ईएफ काढा किंवा एफई काढा. मग लक्षात घ्या आपण पहिलं काय करणार, गिवन लिहू. काय लिहून घेऊ, गिवन. तर बघा गिवन मध्ये आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहायचं इन ट्रायंगल ई एफ डी. ईएफडी मध्ये काय दिलेलं आहे तर एफ जी इज परपेंडिक्युलर टू ईडी आणि अँगल लिहू शकता तुम्ही एफ इज इक्वल टू 90 डिग्री. फाइंड काय करायचंय आपल्याला तर फाइंड करायचंय इजी, सेकंडला आहे एफ डी आणि थर्डला आहे ईएफ. त्या बाजू आपल्याला काढायचे. मग आपण सोल्युशन लिहायचं आणि सांगायचं इन ट्रायंगल ई एफ डी angle F is equals to 90 degree and segment FG is perpendicular segment ED. Therefore, FG square is equals to EG into GD. आता हे कुठून घेतला असेल तर जिओमेट्रिक मीन. आता लक्षात घ्या एखादा काटकोन त्रिकोण असेल कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे कर्णाला तो दोन भागात जर विभाजित असेल त्याला आपण त्याचा भूमितीमध्ये म्हणतो. म्हणजे याचा वर्ग करायचा आणि या दोघाचा गुणाकार केला तर त्याच्या एवढं ते येतं. जसे की या आकृतीमध्ये बघू. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, हा याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे म्हणून आपण काय करणार आहे तर या दोघाचा गुणाकार केला तर एफ चा स्क्वेअर त्या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याकडे माप कोणाचं आहे, जीएफचा आहे. किती दिलेला आहे जीएफचं माप तर 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू इजीचं माप नाही आपल्याला काढायचंय आणि जीडीचं माप दिलेलं आहे. जीडीचं माप किती दिलेलं आहे तर 8. आता 12 चा स्क्वेअर येईल 144. हा 8 या ठिकाणी डिवाइड, इकडे आल्यावर तो का मल्टिप्लाय, इकडे आल्यावर तो होईल डिवाइड. म्हणजेच 144 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू इजी. आता लक्षात घ्या याला जर डिवाइड केलं तर काय येईल बघा 8 1 8 8 दुने 8 1 8. आता उरला किती 8 मधून 14 मधून 8 गेले 6 उरल, वरून घेतला 6 8 8 64. म्हणजे या ठिकाणी काय येईल तर इजी येईल 18. बघा मग इजी काय आला 18 आला. आता काढायचंय आपल्याला इजी तर मिळाला आपल्याला. आता एफडी काढू. मग एफडी काढण्यासाठी इन ट्रायंगल कोणता त्रिकोण घ्यायचा तर जीएफडी घेऊ. ट्रायंगल एफ जी डी घेऊ. एफ जी डी. मग आता यामध्ये सुद्धा अँगल जी किती दिलेला आहे 90 डिग्री दिलेला आहे. म्हणून पायथागोरस आपण सांगू शकतो की कर्णाचा वर्ग, कर्ण कोणता येईल हा येईल डीएफ. म्हणजेच डीएफ चा स्क्वेअर इज इक्वल टू एफ जी स्क्वेअर प्लस एफ जी स्क्वेअर. बघा एफ जी स्क्वेअर प्लस जीडी स्क्वेअर. आता हे कुठून घेतलं तर सांगायचं पायथागोरस थेरम नुसार. मग आता डीएफ ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडं तर डीएफ ची व्हॅल्यू नाही, म्हणून डीएफ आपण जशाला तसा लिहू. आता एफ जी किती आहे, एफ जी आहे 12 म्हणजे 12 चा स्क्वेअर करायचा आणि जीडी आहे 8 म्हणजे 8 चा स्क्वेअर करायचा. एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू
12चा स्क्वेअर येईल 144 प्लस 8चा स्क्वेअर येईल 64. आता लक्षात घ्या 4 आणि 4 किती होईल तर 8, 6 आणि 4 होईल 10 आणि कॅरी 1, 1 आणि 1 काय होईल 2. आता या ठिकाणी डीएफ स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 208. हा स्क्वेअर बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेल्याच्या नंतर हे स्क्वेअर रूट होईल अंडर रूट ऑफ 208 वर्गमुळात 208. आता 208 चे तुम्हाला फॅक्टर पाडायचे तर बघा 208 चे फॅक्टर आपण या ठिकाणी पाडू. 208 दिलेला आहे 208 चे फॅक्टर जर पाडले 2 ना डिवाइड केलं तर 104 येईल. पुन्हा 2 ना जर डिवाइड केलं तर 52 येईल. पुन्हा या ठिकाणी 2 ना जर डिवाइड केलं तर काय येणार आहे 26 आणि पुन्हा 2 ना जर डिवाइड केलं तर काय येणार आहे 13. मग 2 टू जा 4, 4 टू जा 8 आणि 8 टू जा 16 म्हणजे त्याचे फॅक्टर येईल डीएफ इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 16 इंटू 13. 16चा स्क्वेअर रूट निघाल 4 अंडर रूट ऑफ 13 याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला डीएफ ची. आता काढायचं आहे आपल्याला बघा आता कोण काढायचा तर नेक्स्ट विचारलेला आहे आपल्याला ईएफ. मग ईएफ काढण्यासाठी आपण कोणतं थेरम वापरू शकतो तर हे वापरलं तरी पण चालेल पायथागोरस नुसार. मग काय येईल इन ट्रायंगल ई एफ जी किंवा ई जी एफ मध्ये काय असेल अँगल जी इज इक्वल टू 90 डिग्री. काय असेल अँगल जी इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore, EF स्क्वेअर इज इक्वल टू EG स्क्वेअर बघा याचा वर्ग अधिक याचा वर्ग प्लस GF चा स्क्वेअर. हे कुठून घेतलं तर पायथागोरस थेरम. मग आता लक्षात घ्या याचं माप नाही आपल्याकडे म्हणून EF चा स्क्वेअर आपण ऍज इट इज लिहिणार. GF ची व्हॅल्यू आपण EG ची व्हॅल्यू काढलेली. काय आलेली EG ची व्हॅल्यू तर EG ची व्हॅल्यू आलेली आहे 18 म्हणून या ठिकाणी काय करायचं 18 चा स्क्वेअर प्लस जीएफ च काय आहे तर जीएफ ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं जीएफ ची व्हॅल्यू काय आहे 12 म्हणजे या ठिकाणी करायचं 12 चा स्क्वेअर म्हणजेच ईएफ स्क्वेअर इज इक्वल टू 18चा वर्ग येईल 324 आणि 12चा वर्ग येईल 144 म्हणजेच ईएफ स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांची बेरीज करायची 4 आणि 4 8 होईल 4 आणि 2 6 3 आणि 1 4 म्हणजे 468. पुन्हा आता एफ जी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 468. पुन्हा आता याचे आपल्याला काय करायचंय फॅक्टर पाडायचे आहे. तर बघा 468 आपण आपल्याला काय करायचे आता फॅक्टर पाडायचे आहे. मग काय येईल याला जर आपण 4 न जर डिवाइड केलं तर काय येणार आहे या ठिकाणी 4 1 जा 4 आणि पुन्हा 4 1 जा 4 उरला 2 वरून घेतला 828 पुन्हा 7 4 जा 28 म्हणजे 117. याला जर आपण 3 न जर डिवाइड केलं तर 3 3 जा 9 होईल उरतो 2 वरून घेतला 7 आणि 9 3 जा 27 आणि पुन्हा याला जर 3 ना डिवाइड केलं 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9 म्हणजेच काय येईल 3 3 जा 9 आणि 9 4 जा 36 म्हणजेच EF इज इक्वल टू 36 इंटू 13. आता 36 चा स्क्वेअर रूट निघल काय निघल तर बघा 36 चा स्क्वेअर रूट येईल 6 अंडर रूट ऑफ 13. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही आन्सर मिळाले. एक इझी डीएफ आणि ईएफ. अशा प्रकारे हा प्रश्न एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. लिहायचं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. चला स्क्रीनशॉट काढला असेल तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. फाइंड द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. एक रेक्टँगल दिलेला आहे. सपोज रेक्टँगल एबीसीडी मानू ABCD हा आयत आहे. हा आयताचे व्हॅल्यू दिलेले आहे. काय दिलेलं आहे फाइंड द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल. त्याचा डायगोनल्स काढायचा आहे म्हणजे कर्ण काढायचा आहे. आता राईट
काटकोन त्रिकोण असेल बी, ABC या काटकोन त्रिकोणामध्ये आपण काय करू शकतो, पायथागोरस नुसार त्या ठिकाणी काढू शकतो. आता त्याची लेंथ काय दिलेली आहे, 35 सेंटीमीटर लेंथ आहे आणि ब्रेथ किती दिलेली आहे, तर 12 सेंटीमीटर आहे. किती दिलेली आहे, 12 सेंटीमीटर. म्हणून गिवन मध्ये लिहायचं, गिवन मध्ये सांगायचं की काय आहे, एबी मानू आपण ब्रेथला, ब्रेथ इज इक्वल टू काय आहे 12 आणि लेंथला मानून बीसी काय आहे आपल्याकडे तर 35 आणि आपल्याला काढायचंय एसी. ठीक आहे. देअरफॉर इन ट्रायंगल, सोल्युशन लिहिलं तरी चालतं. ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजेच आता AB ची व्हॅल्यू किती आहे तर 12 चा स्क्वेअर करायचा प्लस आणि BC ची व्हॅल्यू आहे 35 चा काय करायचा स्क्वेअर. म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू 144 प्लस आता 35 चा जर स्क्वेअर तुमच्या लक्षात नसेल तर 35 चा स्क्वेअर कसं करायचं बघा, 5 5 जा 25, 3 3 जा 9 आणि 5 3 जा 15 आणि 15 2 जा 30 म्हणजेच 5 2 आणि 12 म्हणजे 1225. काय येईल त्याचं 1225. मग आता लक्षात घ्या AC स्क्वेअर इज इक्वल टू, आता यांचं कॅल्क्युलेशन करायचं, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 1 आणि 2 3 आणि हा 1 ऍज इट इज. मग लक्षात ठेवा बघा, आता AC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1369 1369. मग आता AC ची व्हॅल्यू काय काढायचं, याचं वर्गमूळ काढायचं. म्हणजे कितीचं वर्गमूळ आहे, 1369चं वर्गमूळ किती येईल तर त्याचं वर्गमूळ किती येतं तर 37. म्हणजे डायग्नोजची व्हॅल्यू काय येणार आहे 37. आता कसं येतं तर ते जर सांगायचं म्हटलं तर बघा काय करायचं, 1369चं त्या ठिकाणी काय 9 एकक स्थानी 9 दिलेला आहे, तर 9 जर दिला असेल तर 9 कोणाकोणाला येणार आहे, 7 7 49 म्हणजे 7 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच काय येतो 3 येतो. हे 13 हे कोणा दोघांच्या मध्ये आहे तर 3 त्रिक 9 आणि 4 चौक 16. म्हणून या ठिकाणी 3 लिहायचा आणि या ठिकाणी लिहायचा. 4 त्रिक 12, 12 पेक्षा 13 ही एक मोठी आहे म्हणून मोठ्या संख्येचं हे वर्गमूळ असेल. म्हणून AC इज इक्वल टू काय येतं 37. पुन्हा आता नेक्स्ट व्हिडिओ आपल्या नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, त्यासाठी तुम्ही काय करायचा स्क्रीनशॉट काढू शकता. बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे. स्टार केला म्हणून मुलांच्या लक्षात येत नाही, भरपूर मुलांनी हा प्रश्न सांगा असे विचारलेला आहे म्हणून आपण हा प्रश्न या ठिकाणी शिकू. तर बघा मुलांनो काय दिलेलं आहे, PQR किंवा PRQ या ट्रायंगल मध्ये M हा मध्यबिंदू दिला असून बघा PM मध्य का दिली आणि RM इज इक्वल टू MQ येणार आहे. मग काय येईल बघा इन ट्रायंगल. बघा आपल्याला प्रूव्ह काय करायचं, गिवन लिहू शकता तुम्ही. गिवन काय दिलेलं आहे ते लिहून टाकायचं. M इज मिड पॉइंट ऑफ QR अँगल PRQ 90 डिग्री आणि टुकरू मध्ये लिहू शकता तुम्ही. काय लिहायचंय तुम्हाला, PQ स्क्वेअर हे प्रूव्ह करायचंय म्हणून PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3 PR चा स्क्वेअर. आता प्रूफ लिहायचं, डायरेक्ट पण लिहू शकता तुम्ही प्रूफ आणि गिवन टू प्रूफ लिहून सुद्धा लिहू शकता. मग प्रूफ लिहून काय करणार, इन ट्रायंगल PRQ अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. आता 90 अंशाचा कोण आहे, किती अंशाचा आहे 90 अंशाचा. आणि सांगायचं तुम्हाला M हा मिड पॉइंट असल्यामुळं RM इज इक्वल टू MQ येणार आहे, कारण M इज मिड पॉइंट. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या काय करणार, तर RM इज इक्वल टू MQ म्हणजेच 1
आर एम इज इक्वल टू एम क्यू. आपण काय करू शकतो बघा, आर एम इज इक्वल टू एम क्यू दिला तर टू आर एम इज इक्वल टू आर क्यू सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणून इथं लिहायचं आर क्यू इज इक्वल टू टू आर एम. काय लिहू शकता, टू आर एम. ठीक आहे, त्याला इक्वेशन फर्स्ट म्हणायचं. आता इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल आर काय दिलेला आहे, 90 डिग्री दिलेला. म्हणून काय करणार आपण बघा, हा जर 90 अंशाचा असेल तर पी क्यू आर मध्ये पायथागोरस नुसार काय लिहायचं, पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू चा स्क्वेअर. हे कुठून लिहिलं असेल तर पायथागोरस थेरम. कुठून लिहिलं आपण, पायथागोरस थेरम. मग लक्षात ठेवा पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. आता आर क्यू च्या ऐवजी आपण आर क्यू ची व्हॅल्यू घेऊ शकतो. काय आर क्यू ची व्हॅल्यू, टू आर एम चा स्क्वेअर. हे कुठून घेतलं, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वरून. म्हणजेच पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4 आर एम चा वर्ग. आता 2 चा वर्ग लिहिला आणि मग आर एम चा वर्ग राहिला. याला इक्वेशन नंबर आपण सेकंड द्यायचं. मग आता लक्षात ठेवा या ठिकाणी इक्वेशन सेकंड आपल्याला मिळालं. आता हा पण त्रिकोण बघा, हा पण त्रिकोण पी आर क्यू इन ट्रायंगल पी आर एम घेऊ. आता हा त्रिकोण घेऊ, हा पण काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच अँगल आर काय आहे, 90 डिग्री. काय आहे, 90 डिग्री. म्हणून काय करायचंय, याचं पण सुद्धा काय येईल, पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम चा स्क्वेअर. हे कुठून घेतलं तर सांगायचं पीटी, पायथागोरस थेरम. मग लक्षात घ्या काय करणार, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. हा पी आर इकडे पाठवा, या ठिकाणी उरेल आर एम चा वर्ग. याला इक्वेशन नंबर थर्ड म्हणायचं. मग आता बघा काय करणार आहे तुम्ही, हा जी थर्डची इक्वेशन जे आलं ते आर एम मध्ये ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवायची. इथं सांगू शकता तुम्ही पुट आर एम इन इक्वेशन, पुट डायरेक्ट लिहिलं तरी पण चालेल, सांगता येईल तुम्हाला इक्वेशन सेकंड अँड थर्ड वरून. इथं इक्वेशन सेकंड काय करायचं, समोर घ्यायचं. काय आहे, पी क्यू स्क्वेअर इक्वल पी आर स्क्वेअर प्लस 4 आर एम चा स्क्वेअर. मग काय करायचं, हा पी क्यू स्क्वेअर ऍज इट इज लिहायचा इक्वल पी आर स्क्वेअर प्लस 4. आता आर एम ची व्हॅल्यू काय आपल्याकडं, तर आर एम ची व्हॅल्यू आहे पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. मग बघा पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4 पी एम स्क्वेअर आणि मायनस 4 पी आर स्क्वेअर. पण आता लक्षात घ्या पी क्यू स्क्वेअर तर लिहू शकते, कुठून घेतलं तर सांगायचं फ्रॉम इक्वेशन थर्ड. आणि इथं लिहायचं पी आर स्क्वेअर. हे बघा एक्स पी आर काय होणार आहे, या ठिकाणी मायनस 4 पी आर आणि प्लस 1 पी आर. या ठिकाणी यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 4 पी एम स्क्वेअर मायनस प्लस मायनस मायनस होईल, 4 पी आर मधून 1 पी आर मायनस होईल. म्हणजे या ठिकाणी 3 पी आर चा स्क्वेअर वाचल. म्हणजेच आपलं क्रू या ठिकाणी झालेलं आहे. बघा तर काय, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. वॉल ऑफ 2 बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. On turning the ladder over to the other side of the street, its top touches the windows of the other building at the height of 4.2 meter
फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. लक्षात घ्या, सर्वात पहिलं हा क्वेश्चन काय आहे हे समजून घ्यायचं. वॉल ऑफ टू बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. एक रस्ता आहे आणि त्या रस्त्यामध्ये दोन भिंतीच्या दोन बिल्डिंग आहे. हा रस्ता, सपोज हा रस्ता आहे बघा, डायग्राम काढू आपण. ह्या दोन भिंती समोरासमोर त्या ठिकाणी बिल्डिंग आहे. ही एक बिल्डिंग आहे आणि ही एक बिल्डिंग आहे. त्या पॅरलल एकमेकीला. कशा आहे? पॅरलल. स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. एकमेकीला त्या काय आहे? पॅरलल आहे. अ लेडर 5.8 मीटर. लेडर मीन्स एक शिडी आहे. त्या शिडीचं माप आहे 5.8 मीटर. मग हा जो रस्ता आहे, हा रस्ता त्यांनी काय सांगितलं? 5.8 मीटर लॉंग अ प्लेस ऑन द स्ट्रीट सच दॅट इट स्टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ द बिल्डिंग 4 मीटर. त्यांनी सांगितलं या ठिकाणाहून रस्त्यामधून ती जर समजा शिडी आपण टाकली तर ती शिडी 4 मीटरवर जाऊन छेदते. या इथे एक खिडकी 4 मीटरवर काय आहे? एक विंडो आहे आणि त्या विंडोवर, ती विंडोचं अंतर किती आहे जमिनीपासून? तर 4 मीटर आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे? 4 मीटरची विंडो म्हणजे याची हाईट काय येणार आहे? 4 मीटर. ऑन टर्निंग द लीडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट. हीच शिडी पुन्हा इट स्टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ऍट अ हाईट 4.2 मीटर. हीच शिडी या बिल्डिंग वर जर टाकली तर ती त्या ठिकाणाहून ती 4.2 मीटरवर असणाऱ्या खिडकीजवळ छेदते. आता शिडीचं माप दिलेलं आहे 5.8, म्हणजे दोन्ही ठिकाणी शिडी सेम आहे. याला नाव देऊ आपण ए, बी, सी, डी आणि ई. अशा प्रकारे ही डायग्राम या ठिकाणी आपण काढून घेतली आणि याला म्हणू एक्स आणि याला म्हणू वाय. तर याचं अंतर किती असेल असा प्रश्न तुम्हाला विचारला. या रस्त्याचा माप किती असेल? मग ही आपण एक डायग्राम काढून घ्यायची आणि या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू शकतो. मग बघा, सांगायचं सोल्युशन काय सांगणार? इन ट्रायंगल. बघा ABC, पहिला ABC घेऊ. ABC. आता ABC त्रिकोणामध्ये हा कोण 90 डिग्री आणि डी सुद्धा 90 डिग्री आहे. अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore AC स्क्वेअर इक्वल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजेच कुठून घेतला असेल तर हे पायथागोरस थेरम. बघा AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग आपल्याकडे व्हॅल्यू कोणाची आहे? एसीच्या आहे का? तर आहे 5.8 इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू काय आहे? 4, म्हणजेच 4 चा स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू आहे का? नाही, तर BC चा स्क्वेअर आपण करून घ्यायचं. मग आता याचा स्क्वेअर जर केला तर 8 8 64, 5 5 25, 8 5 40, 40 दुने 80. याचा स्क्वेअर काय येईल? 33 64. काय येईल याचा स्क्वेअर? 33 64, 33 64. अशा प्रकारे 8.2 चा स्क्वेअर केला 33.64. आता 4 चा स्क्वेअर काय येईल? तर 16 आणि प्लस BC चा स्क्वेअर म्हणजेच 33.64 मायनस 16 इज इक्वल टू BC चा स्क्वेअर. आता बघा 13 मधून 6 गेला. 13 मधून 6 गेल्यावर किती उरणार आहे? तर 4 आणि 3 7 आणि 2 मधून 1 गेला 1, म्हणजे 17.64 इज इक्वल टू BC चा स्क्वेअर. हा स्क्वेअर रूट या ठिकाणी आल्यावर काय होईल? स्क्वेअर इकडे आल्यावर स्क्वेअर रूट होईल, म्हणजेच काय येईल? BC इज इक्वल टू 17.64. आता याचं स्क्वेअर रूट जर काढलं तर काय येईल? तर बघा याचं स्क्वेअर रूट येईल 4.2 इज इक्वल टू BC. याचं स्क्वेअर रूट काय येतं? 4.2. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय आली? 4.2. आता आपल्याला काढायचा हा ट्रायंगल घ्यायचा CDE. इन ट्रायंगल CDE अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. मग काय सांगणार? तर बघा आता या ठिकाणी सुद्धा पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. काय येईल? EC स्क्वेअर
EC स्क्वेअर इज इक्वल टू EC स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. मग याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5.8 चा स्क्वेअर इज इक्वल टू CD आहे का नाही, त्याला y म्हणलं तरी पण चालतं. प्लस DE काय आहे, तर DE आहे 4.2 चा स्क्वेअर. मग 5.8 चा स्क्वेअर काय येतो, 33.64 इज इक्वल टू या ठिकाणी y चा स्क्वेअर ऍज इट इज प्लस 4.2 चा स्क्वेअर काय येईल 17.64 हे या ठिकाणी आल्यावर काय होईल मायनस 33.64 मायनस 17.64 इज इक्वल टू y चा स्क्वेअर. मग आता लक्षात घ्या या ठिकाणी काय होईल, तर बघा याचं मायनस जर केलं तर या ठिकाणी ओव्हरऑल 16 इज इक्वल टू y स्क्वेअर. हा स्क्वेअर इकडे येईल, स्क्वेअर रूट होईल. 16 चं स्क्वेअर रूट जर काढलं तर काय येईल 4, म्हणजेच y इज इक्वल टू 4 येईल. आता x काय आला आपल्याकडं, x इज इक्वल टू 4.2 आला आणि y काय आला 4 आला, म्हणजे 4.2 आणि 4. आपल्याला विचारलं काय आहे, तर फाइंड द विड्थ ऑफ स्ट्रिप. मग इथं तुम्ही लिहू शकता द width of street is equal BC plus CD, म्हणजेच इज इक्वल टू याला आपण BD सुद्धा म्हणू शकतो. x प्लस y इज इक्वल टू 4.2 प्लस 4 म्हणजेच 8.2. अशा प्रकारे तुम्ही त्याचं द विड्थ ऑफ द स्ट्रीट काढू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी समाप्त झालेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.